मंडळी नमस्कार. महाराष्ट्राला एकमेव प्रश्न पडला आणि तो प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? आत्ताच्या समोर महाराष्ट्रासमोरचा एकमेव यक्ष प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल असा प्रत्येक जण हा त्याला तो त्याला तो त्याला तो त्याला असा साखळीच्या स्वरूपात विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का? नाही. कारण या प्रश्नाचं उत्तर मिळणं अवघड आहे. आमच्याकडं एक म्हण आहे, एकादशी घरी शिवरात्र गेली काय होईल? एकादशीलाही उपास, शिवरात्रीलाही उपास. आणि एकादशीच्या घरी शिवरात्र जेवणासाठी गेली तर दोघींनाही उपाशी मरावे लागेल की नाही? यापेक्षाही ग्रामीण भागात एक म्हण फार फेमस आहे, ते म्हणजे उघड्या घरी नागडं गेलं, रातभर हिवन तडपून मेलं. आता एखाद्याच्या घरात कपड्याचं दडू तर नाही आणि त्याच्या घरी जर एखादा टकटक वाजवत कोणी गेला आणि म्हणाला किंवा फार थंडी आहे, मला तुझ्या घरात घे, घरात तर घेईल फाटक्या चंद्रमौळी, पण थंडी वाचू शकेल का? नाही. तसंच काहीसं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रीकरणाबद्दल सुरू आहे. म्हणजे आजकाल मनसेचे कार्यकर्ते फार आक्रमक झालेत, खूपच आक्रमक झालेत. त्यांचं स्वाभाविक आहे. मी मनसेच्या कार्यकर्त्यांना दोष देत नाहीये. दोष यासाठी देत नाहीये की तेच बिचारे संभ्रमित आहेत. त्यांची अवस्था अशी आहे ना की समाजामध्ये माध्यमातून त्यांना प्रतिष्ठा, सन्मान, किंमत मिळत नाहीये. म्हणजे आमच्यासारखे युट्यूबर असतील किंवा मीडियावाले असतील, मनसेच्या कार्यकर्त्यांना फारसे गांभीर्याने घेत नाहीयेत. याचं कारण मनसेच्या नेतृत्वाने घेतलेले निर्णय आहे. एकतर मनसेचा नेताच त्यांना गांभीर्याने घेत नाही, हा सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे साहब ने सोच लिया, साहब ने कर दिया. त्यांना वाटलं, त्यांनी सांगितलं, त्यांनी ठरवलं, असा सगळा प्रकार आहे. त्यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांना गांभीर्यानं घेण्याची पद्धत थोडीशी कमी झाली आहे. त्यामुळं ते स्वतःला गंभीर दाखविण्यासाठी वाटेल ते कृती करायला तयार आहेत. म्हणजे मग कोणी पत्रकार असेल त्याला ट्रोल करतील, कोणाला फेसबुकवर बदनाम करतील, त्याला व्हॉट्सअपवर बदनाम करतील, फोन करून बघू का म्हणतील, हे सगळं ते करतील. त्यामुळे त्यांना मी दोष देत नाही आहे. त्यांना आपल्या अस्तित्वाची अभिव्यक्ती करण्यासाठी, दाखविण्यासाठीची हाच एकमेव मार्ग वाटतो, त्यामुळे ते करतात. आता राज ठाकरेंनी अचानक एक भाषण करून टाकलं. ते म्हणाले की आमचं असं वैर नाही, तसं वैर आहे. आणि लगेच उद्धव ठाकरेंनी या विषयामध्ये करून टाकलं की आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो. पण मग उद्धव ठाकरेंनी अटी शर्ती सांगितल्या. काय काय अटी शर्ती पुन्हा लिहून द्या. अमक्यासोबत जाणार नाही, तमक्यासोबत जाणार नाही, अमक्याला साथ देणार नाही. म्हणजे भाजपला पाठिंबा, काय ते बिनशर्त पाठिंबा. उद्धव ठाकरेंनी केलेली कोटी होती, ती कोटी नाही, टोमणा होता तो. तर ते बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, हे टोमणे त्यांनी मारले होते. त्याच अटी शर्ती टाकल्यात. भाजपसोबत जायचं नाही, शिंदेंना चांगलं म्हणायचं नाही. कारण याच राज ठाकरेंनी शिंदेंनी बंड केलं तेव्हा शिंदेना चांगलं म्हटलेलं होतं, मोदींना पाठिंबा दिलेला होता. राज ठाकरेंनी अनेक वेळा गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे असं काही करणार नाही, हे लिहून द्या असं सांगितलं होतं. अर्थात उद्धव ठाकरेंना लिहून घेण्याची पद्धत जुनीच आहे. मागे त्यांनी एकदा असंच केलं होतं. काय आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना अशीचे काट टाकून एक हे तयार केलं होतं. हे मी नाही सांगत, त्यांनी सांगितलंय, त्यांचंही ऐका जरा. तर त्यांच्या स्नेहीने मला सांगितलं मीटिंग सुरू व्हायच्या अगोदरच की आपण आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि सांगितलं तसं जर असेल. मीटिंग संपली. मग मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं नाही राजे, हा ड्राफ्ट परत एकदा आपण वाचू, त्याच्यात काही चेंजेस असले तर सांगा आणि तो हा फायनल ड्राफ्ट म्हणून आपण स्टॅम्प करू. मंत्री महोदयांनी आणि खासदारांनी सांगितलं हा ड्राफ्ट फायनल. आता एवढं सगळं शब्द दिल्यानंतर मी काय केलं, मी निघालो कोल्हापूरला. कोल्हापूरला जाताना नवीन बातम्या मी बघायला लागलो की वर्षावर शिवबंधन, उद्या प्रवेश. कोल्हापूरला गेल्यानंतर समजलं की उमेदवारी संजय पवार, जे आमच्या कोल्हापूरचा माझाच कार्यकर्ता, त्याला उमेदवारी जाहीर केली. मंत्री महोदयांना फोन केला, हे काय प्रकार आहे, तेही काही बोलू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना फोन लावला पण त्यांनी काही फोन माझा घेतला नाही. पण मी
मला इतकं वाईट वाटतंय की मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द माझा मोडला. ऐकलं ना? हा, म्हणजे लिहून घ्यायची पद्धत आहे. ड्राफ्ट तयार केला होता, हा ड्राफ्ट फायनल झाला असं सांगितलं आणि वेगळ्याच बातम्या आल्या. ही उद्धव ठाकरेंची कामाची पद्धत आहे. हे दोघं एकत्रित येतील यासाठी काही जण प्रयत्न करतायत. येऊ नये असं मनसेच्या नेत्यांना वाटतंय. जावा असा विचार राज ठाकरेच्या मनामध्ये येतोय आणि उगाच महाराष्ट्र बेजार झालाय. कसं विसरता येईल? कसं विसरता येईल? उद्धव ठाकरेंना वडापाव खाऊ घातला होता म्हणणं कसं विसरतील? राज ठाकरे पाण्यामध्ये असताना, ते बुडालेलं असताना, खालचा मजला पाण्यात गेलेला असताना, मुंबई पुरात असताना हे सोडून कुठे एका हॉटेलला गेले होते. तिथून मग आपल्या काकांना वाचविण्यासाठी स्वतः राज आले होते. हे कसं विसरता येईल? सूप, वडापाव, मागे दिलेली टाळी, सुषमा अंधारेंनी उड दुपारी घे सुपारी असं म्हटलेलं वाक्य, उद्धव ठाकरेंनी मारलेले टोमणे, राज ठाकरेंनी दिलेला टोला, या सगळ्या गोष्टी विसरायला लावून त्यांनी एकत्र यायचं. बरं, यायचं तर यायचं, काय करायचं? पुन्हा त्याच मुद्द्यावर एकादशी घरी शिवरात्री, उघड्या घरी गेलं, काय होणार आहे? म्हणजे दोघांची ही क्षमता अशी आहे का? असेल तर उत्तम, एकत्र या, असेल तर उत्तम. म्हणजे शरद पवारांनी आता आपण राज्यसभेवरून काय कुठूनही निवृत्त होत आहोत अशी घोषणा केली. लोकांना वाटलं बघा बघा त्याग 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 त्याग. अहो, त्याग बी काही नव्हता. आपल्या 10 के दम पर राज्यसभेत पुन्हा जाणं शक्य नाही हे शरद पवारांना कळलं होतं. हे शरद पवारांना पुन्हा कळलं होतं. म्हणून शरद पवारांनी जो निर्णय घेतला की आपण आता बस झालं, कुठल्याच ह्याच्यात जायचं नाही, ना राज्यसभेवर जायचं, ना कुठंच जायचं नाही. आपलं माजी खासदार म्हणूनच कायम राहायचं, माजी मुख्यमंत्री म्हणूनच कायम राहायचं आणि उगाच भावी हा शब्द लागून जातो तेही लागून राहायचं. हे पवारांना कळलं होतं. म्हणून पवारांनी निवृत्ती घेऊन टाकली. तसं या दोघांना कळतंय का? राज्यामध्ये आत्ताच्या घडीला उद्धव ठाकरे यांची असलेली शक्ती आणि राज ठाकरे यांची असलेली शक्ती, मी त्या कोणत्या शिवसेनेच्या नेत्याप्रमाणे 0+0 म्हणणार नाहीये, पण राज ठाकरेंची एकूण मतांची शक्ती मुंबईत तर आपण बघितलं. मुंबईत आवश्यकता आहे असं ठरलं तर मुंबईतली आवश्यकता ही काय होईल? काय होईल? किती होऊ शकेल? हा, एक डाव मात्र नक्की असू शकतो आणि तो डाव म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं. या दोघांना आपली शक्ती मोठी दिसेल. मग दोघं मिळून मुंबई मनपाची निवडणूक लढवतील. मी मागे एक व्हिडिओ केला होता. मुंबई मनपाच्या शक्तीमध्ये तिसरी शक्ती तयार झाली तर राज आणि उद्धव हे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापासून दूर सरकतील. दूर सरकले तर हे निवडणूक लढवायला लागतील. यात काँग्रेसचे 3-13 वाजतील. तसं मुंबईत शरद पवार यांची काहीच ताकद नाही. अगदी बिनधास्त सांगून टाकतो मी, काहीच ताकद नाही. होती ती सुद्धा अजित पवारांच्याकडे गेलेली आहे. त्यामुळे आता शरद पवारांना मुंबईत काही स्थान आहे ही शक्यता नाही आहे. मग शरद पवार आणि काँग्रेस मिळून मुंबईत काहीही करू शकणार नाहीत. राज उद्धव वेगळे झालेले असतील. 2-4 जागा राज ठाकरे यांना अधिकच्या मिळू शकतील, निवडून येऊ शकतील. उद्धव ठाकरेंना देखील काही आपलं स्थान बळकट राखण्यासाठीची संख्या मिळवता येईल आणि यात फायदा कोणाचा होईल? महायुतीचा. असा डाव आहे का फडणवीस शिंदे पुरस्कृत ही राज आणि उद्धव यांची युती होणार आहे का? हे तपासून बघायला पाहिजे, कारण यातच सगळं आहे. आणि हे असं नसेल तर एकादशी घरी शिवरात्र याच्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही. नमस्कार.